ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत श्री वैभव लक्ष्मी व्रत कधी आणि कसे करावे याची संपूर्ण माहिती. वैभव लक्ष्मी व्रत हे माता लक्ष्मीच्या कृपाप्राप्तीसाठी केले जाते. अत्यंत लोकप्रिय असे हे व्रत आहे. हे व्रत स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात. सामान्यतः 11 किंवा 21 सलग शुक्रवार हे व्रत करण्याचा संकल्प केला जातो. व्रताचे सुरुवात शुक्रवारी करावी आणि अधिक मासात व्रत सुरू करणे टाळावे असे मानले जाते. व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, देवघर स्वच्छ करावे, शक्य असल्यास उपवास करावा. सायंकाळी शुभ मुहूर्तात लाल पांढरी वस्त्रे अंथरून त्यावर श्रीयंत्र, लक्ष्मीमातेची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी. समोर कलश ठेवून त्यावर नारळ ठेवावा. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करून तुपाचा दिवा लावावा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. वैभवलक्ष्मी व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी. श्रद्धेने प्रार्थना करून आपल्या मनोकामना मातेसमोर व्यक्त कराव्यात. पूजेनंतर खीर, शिरा, गोड नैवेद्य दाखवावा. आरती करून प्रसाद वाटावा. व्रताच्या काळात सत्य बोलणे, वाईट सवयींपासून दूर राहणे, गरजूंना मदत करणे याला विशेष महत्त्व दिले जाते. 11 किंवा 21 शुक्रवार पूर्ण झाल्यानंतर उद्यापन करावे. उद्यापनाच्या दिवशी मातेची विशेष पूजा करून सुवासिनी महिलांना किंवा कुमारिकांना प्रसाद आणि दक्षिणा द्यावी. तसेच अशा प्रकारे या व्रताची सांगता पूर्ण होते. वैभवलक्ष्मी व्रत हे केवळ धनप्राप्तीसाठी नसून घरात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता निर्माण करण्यासाठी देखील केले जाते. अशा प्रकारे आपण हे वैभवलक्ष्मीचे व्रत करू शकतो आणि श्रावणापासून याची सुरुवात आपण करू शकतो. तर हे वैभवलक्ष्मी व्रत कसे करावे, त्याचे उद्यापन कसे करावे हे आपण ऐकले. आता आपण ऐकूया या व्रताचे काही नियम. तर सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते. कोणतीही स्त्री किंवा कुमारिका किंवा पुरुष हे व्रत करू शकतात. त्यांना उत्तम फळाचीच प्राप्ती होते. हे व्रत श्रद्धेने आणि पवित्र भावनाने करायचे असते. मनात नसेल किंवा कंटाळा असेल तर हे व्रत करू नये. त्याचप्रमाणे हे व्रत 11 किंवा 21 शुक्रवार नक्की करावे. त्यानंतर व्रत करताना आपण जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असा जप मनातल्या मनात करायचा आहे. एखाद्या शुक्रवारी प्रवासाला बाहेर जावे लागले तर तो शुक्रवार सोडून पुढच्या शुक्रवारी व्रत करावे आणि हे व्रत स्वतःच्या घरीच करावे. व्रताच्या शुक्रवारी मासिक पाळीची अडचण असेल किंवा सूतक असेल तर तो शुक्रवार सोडून नंतरचे शुक्रवार धरावा. जितका शुक्रवार संकल्प केला असेल तेवढे शुक्रवार पूर्ण करावेत. व्रताची सुरुवात करताना लक्ष्मी स्तवनाचा पाठ एकदा तरी म्हणावा. व्रताच्या दिवशी शक्य झाल्यास उपवास करावा आणि संध्याकाळी व्रताचा प्रसाद खाऊन उपवास सोडावा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी माता यावर आपण पूर्ण श्रद्धा ठेवावी, भावना ठेवावी आणि ती आपले सर्व मनोकामना पूर्ण करेल अशी श्रद्धा ठेवावी. अशा प्रकारे आपण वैभवलक्ष्मीची कथा, वैभवलक्ष्मीचे व्रत, वैभवलक्ष्मीचे उद्यापन आणि त्याचे नियम काय हे सर्व पाहिले. तर ही झालेली साधना मी मातेचरणी अर्पण करते. ओम नमः शिवाय. ओम वैभवलक्ष्मी माताय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.